नमस्कार। रंगपंचमीचा आणि होळीचा सण आलाय, सगळ्यांच्या आनंदाचा क्षण आहे। पण लोक हो, एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, या रंगपंचमीच्या दिवशी आपण त्वचेवर जे रंग लावतो त्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात। तर लाल रंगामध्ये लीड ऑक्साईड असतं, ग्रीन रंगामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे केमिकल्स असतात, सिल्वर रंग लावला जातो त्यामध्ये अॅल्युमिनियम ब्रोमाइड असतं। आता यामध्ये मेटलचे पार्ट असतात आणि यामुळे हे त्वचेला हानिकारक करतात। काहींची त्वचा सेन्सिटिव्ह असते, त्यामध्ये रेडनेस होणं, ॲलर्जी होणं किंवा त्वचेचे विकार होणं हे सहज शक्य आहे। आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोरडे रंग सुद्धा आलेले आहेत की जे रंग जे आहेत ते डायरेक्ट नाकावाटे किंवा तोंडावाटे हे आपल्या श्वासनलिकेत जाऊ शकतात, त्यामुळे दम्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की जे फळांपासून फुलांपासून बनवलेले नॅचरल कलर्स असतात ते तुम्ही रंगपंचमीसाठी वापरा। ही रंगपंचमी जी आहे ती निरोगी आणि आनंदाची व्हावी हीच त्या पाठीमागची इच्छा आहे। आणखी एक महत्वाची सूचना, जर रंग चेहऱ्याला लावणार असाल तर त्यापूर्वी थोडंसं मॉइश्चरायझर तुम्ही आधीच लावून ठेवा, म्हणजे तुमच्या त्वचेला होणारी हानी जी आहे ती कमी स्वरूपात होऊ शकते। या रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।